मोदी सरकारच्या E20 फ्युएल पॉलिसीमुळं देशभरातला कारचालक हैराण असताना छत्तीसगडमधल्या ग्राहक संरक्षण आयोगानं एक अतिशय ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. 2-3 अर्थांनी हा निकाल महत्त्वाचा आहे. एकतर या संपूर्ण E20 कॉन्ट्रोव्हर्सीमधला हा कन्झ्युमर कोर्टाचा पहिला निकाल आहे, जो कारचालकाच्या बाजूनं देखील लागलेला आहे, ज्याच्यामध्ये मारुतीसारख्या अत्यंत प्रतिष्ठित कंपनीला ही गाडी बदलून देण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मोदी सरकारचे मंत्री नितीन गडकरी जाहीरपणे विधानं करतायत की E20मुळं खराब झालेल्या मला देशातनं 4 गाड्या दाखवा, मी तुमचं वाट्टेल ते ऐकायला तयार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये छत्तीसगडमधनं हा निकाल आलेला आहे. छत्तीसगडमधल्या एका डॉक्टरनं जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला मिळालेल्या गाडीमध्ये E20 फ्युएलमुळं हा त्रास होतोय, वारंवार गाडी बंद पडतीये आणि इतके प्रयत्न करूनसुद्धा त्याच्यामध्ये काही सुधार होत नाही आहे, असं त्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी कन्झ्युमर कोर्टामध्ये दाद मागायचं ठरवलं आणि त्यांच्या या लढाईला यश आलेलं आहे. आता सुरुवातीलाच लक्षात घ्या की एखादं सरकार धोरणं राबवू शकतं, त्याच्या पाठीमागं काही कारणं देखील असू शकतात. म्हणजे आपल्या देशामध्ये इथेनॉल ब्लेंडिंगचं जे धोरण आहे ते 2000 सालापासून राबवलं जातं आहे. E5 म्हणजे 100 पैकी 5% इथेनॉल सुरुवातीला वापरलं जात होतं. मग E10 आलं आणि मग आता E20 2023 पासून लागू केलं जात आहे. E20 म्हणजे 80% पेट्रोल, 20% इथेनॉल. मुद्दा हा नाही आहे की ते ब्लेंड केलं जावं की नाही. मुद्दा हा आहे की हे धोरण राबवताना मुळात तुमची तयारी नेमकी काय होती. जे नोटबंदीच्या वेळी आपल्याला दिसलं होतं, जे GSTच्या अंमलबजावणीच्या वेळी दिसलं होतं, तेच पुन्हा या इथेनॉल पॉलिसी संदर्भात सुद्धा दिसतंय का? कारण अनेक कार चालक या संदर्भातल्या तक्रारी करतायत. ज्या त्यांच्या जुन्या गाड्या आहेत, 2023 पासून ही पॉलिसी सरकारनं बंधनकारक केली. पण कारचालकांच्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये E20 कॉम्पॅबिलिटी आहे का? त्याच्यासाठी या गाड्या सक्षम आहेत का? याच्याबद्दलचं कुठलंही सर्टिफिकेट किंवा कुठलीही तशी तांत्रिक माहिती न देताच हे धोरण राबवलं गेलं होतं का? असा संशय आता या सगळ्यामधनं येतोय. कारण देशभरातले सगळे कारचालक हैराण आहेत. अनेक लोक तक्रारी करतायत की जुन्या मॉडेलमध्ये जेव्हा आम्ही E20 टाकतोय तेव्हा मायलेजचे प्रॉब्लेम होत आहेत, काही काही ठिकाणी इंजिनमध्ये बिघाड होतोय. आणि अशाच पद्धतीची एक केस जेव्हा छत्तीसगडमध्ये घडते, एका किडनी स्पेशालिस्ट डॉक्टरच्या बाबतीत घडते, तेव्हा ते डॉक्टर कन्झ्युमर कोर्टामध्ये दाद मागायचं ठरवतात आणि त्याच्या संदर्भात हा निकाल आलेला आहे. आता प्रॉब्लेम कुठे सुरू झाला हे लक्षात घ्या. तर 3 जून 2024 रोजी रायपूरमधले डॉक्टर प्रेमराज देबता यांनी नेक्सा मॅग्नेटो स्काय ऑटोमोबाईल्स या मारुती सुझुकी कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडनं ग्रँड व्हिटारा स्ट्रॉंग हायब्रिड कार खरेदी केली. ही केली त्यांनी जून 2024मध्ये. पण मॉडेल जे होतं ते 2023चं होतं. आणि मुद्दा इथंच आहे की त्यांनी जेव्हा गाडी घेतली जून 2024मध्ये, त्याच्यानंतर E20 पॉलिसी लागू झालेली होती. त्यामुळं ते E20 पेट्रोल टाकत गेले. पण त्याच्यामुळं त्यांच्या गाडीच्या इंजिनामध्ये सातत्यानं बिघाड होऊ लागला, गाडी बंद पडू लागली. फ्युएल टँकमध्ये त्यांना एक पांढरा पदार्थ सातत्यानं सापडत होता. सर्व्हिस सेंटरला 4-5 वेळा नेली आणि सगळी टाकी रिकामी करून त्याच्याबद्दलचं सगळं बाकीच्या सगळ्या चाचण्या करून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता. असं लक्षात आल्यानंतर मग त्यांनी कोर्टामध्ये दाद मागायचं ठरवलं. याच्या आधी त्यांनी कंपनीला पण कळवलेलं होतं. पण कंपनीनं बघा काय केलं. कंपनीनं कारचालकाला दोषी ठरवलं. कंपनी असं म्हणत होती की तुम्ही जे पेट्रोल वापरताय ते मुळात निकृष्ट दर्जाचं आहे. तुम्ही म्हणजे योग्य पेट्रोल वापरत नाही आहे, त्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय. मग त्याच्यानंतर कंपनीनं दिलेलं जे पेट्रोल आहे ते सुद्धा काही काळ वापरून बघण्यात आलं. पण तरी देखील फरक पडला नाही. आणि मग या सगळ्या केसेस त्यांनी कोर्टात सादर केल्या, कन्झ्युमर कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतर कोर्टानं हा आदेश दिलेला आहे. कोर्टानं आदेश काय दिलेला आहे तर या गाडीची जी किंमत होती 18 लाख, RTO चार्जेस होते 1,86,000, इन्शुरन्सचा प्रीमियम 34,000, अशा पद्धतीनं पूर्णपणे 20,50,494 रुपये परत करा या व्यक्तीला.
सोबतच 1,00,000 रुपयांचं कंपेन्सेशन, यांना जो मानसिक त्रास झाला त्याच्याबद्दल संपूर्ण याचिकेची जी त्यांची किंमत होती, कागदपत्रामध्ये जे पैसे खर्च झाले त्याच्याबद्दल 10,000 रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि हे सगळं 45 दिवसामध्ये त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, हे सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, प्रॉब्लेम कुठं आहे? तुम्ही E20 पॉलिसी लागू करताय, पण ती लागू करत असताना ज्या आधीच्या E5, E10 वरती चालणाऱ्या गाड्या आहेत त्याच E20साठी चालतील, हा जो निष्कर्ष काढला गेला त्याला नेमका काय आधार होता? आधी E20 कॉम्पॅबिलिटी असलेल्या कार्स मुळात आपल्याकडे आहेत की नाहीत, आणि त्या जेव्हा मिळतील ग्राहकांना त्याच्यानंतरच ही पॉलिसी लागू व्हायला पाहिजे होती का? हा प्रश्न याच्यातनं उपस्थित होतोय. आता या सगळ्याबद्दल मारुती कंपनीनं सुद्धा एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी वरच्या कोर्टामध्ये जायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांचा जो सगळा दावा आहे की कॉन्टॅमिनेटेड फ्यूल वापरलं गेलं. मारुती सुझुकी contested the complaint, arguing that laboratory testing showed the fuel in the vehicle's tank was contaminated and contained only 6 to 7% ethanol despite being sold as E20. म्हणजे त्या सगळ्या म्हणजे ग्राहकाच्या दाव्यावरती हे संशय व्यक्त करतायत. आणि कंपनीचं पुढं असं देखील म्हणणं आहे, देअर वॉज नो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट इन द व्हेकल सायटिंग प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन्स अँड मॉनिटर टेस्ट ड्राईव्स. म्हणजे आम्ही आधी त्यांना टेस्ट करून दाखवली होती, आम्ही त्याच्यामध्ये हे नमूद केलेलं होतं करारामध्ये की ही गाडी E20 कॉम्पॅबिलिटी असलेली आहे आणि त्यामुळं आता हे कॉम्पेन्सेशन देता येणार नाही. सोबतच त्यांनी आता व्हेकलची वॉरंटी पिरियडसुद्धा संपलेली आहे हा दावा केलेला होता. पण यातला कुठलाही दावा ग्राहक संरक्षण आयोगानं ऐकला नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि ग्राहक संरक्षण आयोगानं ही गोष्ट त्यांना ऐकवली की काही ठिकाणी चाचणी जी आहे ती सरकारच्या लॅबोरेटरीमधनं सुद्धा झालेली आहे त्यांच्या फ्युएलची, आणि त्याच्यानंतर सुद्धा जर गाडीमधला बिघाड थांबत नसेल तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातली भरपाई जी आहे ती द्यावी लागेल. आणि तुमचे स्वतःचे रेकॉर्ड्स सर्व्हिस मेंटेनन्समधले हे दाखवत आहेत की या सगळ्यामध्ये त्यांच्या शंकांचं योग्य निरसन जे आहे ते झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. सातत्यानं या संदर्भात तक्रारी होत आहेत, संपूर्ण देशभरामध्ये होत आहेत, आणि तरी देखील सरकार ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी राबवतं आहे त्याची कमाल म्हटली पाहिजे. आता नितीन गडकरींच्यावरती आरोप का होत आहेत, ते स्पष्टीकरणं का देत आहेत? ते काही पेट्रोलियम मंत्री नाही आहेत या देशाचे. पेट्रोलियम मंत्री तर हरदीप पुरी आहेत, पण नितीन गडकरी यांच्या मुलाचे जे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये इथेनॉल प्रोडक्शन हा पण एक बिझनेस आहे, आणि त्याच्यामुळं या सगळ्या पॉलिसी अशा पद्धतीनं राबवल्या गेल्या का, असा एक प्रचार, त्याच्याबद्दलच्या गोष्टी लोक सोशल मीडियावरती बोलत आहेत. अर्थात नितीन गडकरींचं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आहे की माझ्या मुलाचे जे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये इथेनॉलचा बिझनेस हा अगदी कमी प्रमाणातला आहे वगैरे वगैरे. पण आता हा जो ग्राहक संरक्षण आयोगाचा एक निर्णय आलेला आहे तो मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये सगळ्या कारचालकांसाठी एक आशेचा किरण ठरू शकतो. आणि जर अशा पद्धतीनं संपूर्ण देशभरामधून जर लोक कन्झ्युमर कोर्टात जायला लागले तर काय होईल याचा विचार करायला पाहिजे. आता म्हणजे अगदीच आदित्य ठाकरेंनी सुद्धा म्हणजे जाता जाता तुम्हाला हे सांगायला पाहिजे की पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे, या सक्तीचा पुनर्विचार करावा सरकारनं, कारण देशातली वाहनं ही इथेनॉल मिश्रित इंधनासाठी तयार नाही आहेत. ग्राहकांना 100% शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल याच्यापैकी एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि यामध्ये हे पण लक्षात घ्या की म्हणजे सरकार एकीकडे E20मुळं सुरुवातीला असा दावा केला जात होता की फ्युएल एफिशियन्सी आपली वाढेल, आपला परकीय चलनावरचं आपलं अवलंबित्व कमी होईल. पण आता सरकारचं नॅरेटिव्ह पण कुठल्या लेवलला आलं आहे बघा. सरकार आता हे सांगतं आहे की प्रीमियम पेट्रोल तुम्हाला महाग पडेल म्हणून हे घ्यावं लागेल. म्हणजे इतका उलटा आणि नकारात्मक प्रचार आता E20बद्दल चालू आहे. आणि लोकांना हे स्वातंत्र्य का नसावं की त्यांना हवं ते पेट्रोल ते निवडतील. म्हणजे E20 समजा जर तुम्ही त्याच्यामध्ये इथेनॉल मिसळताय तर किमान ते कमी दरामध्ये तरी उपलब्ध असलं पाहिजे.
पण ते देखील याच्यामध्ये झालेलं नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये या केसचा जो निकाल आहे तो फार महत्त्वाचा आहे. बरं, यांची गाडी किती किलोमीटर चाललेली होती, तर फक्त 21,913 किलोमीटर धावली आणि त्याच्यानंतर लगेचच बंद व्हायला सुरुवात होत होती. आणि इंधनाची टाकी वारंवार साफ करूनसुद्धा इंजिनमध्ये बिघाड होतच राहिला. ज्या पेट्रोल पंपामधनं त्यांच्या कारमध्ये इंधन भरलं जात होतं त्याच्यावरती त्यांनी संपर्क साधला, पण तो जो दर्जा होता तो ठरलेल्या मानकांच्या नुसार होता. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मध्ये बघा, कंपनीनं एकदा त्यांना ही पण ऑफर दिली होती की तुमची ही कार आम्ही बायबॅक करतो 12 लाख रुपयांमध्ये, पण तुम्ही हा प्रश्न कोर्टामध्ये नेऊ नका. पण या डॉक्टरनं ते ऐकलं नाही. त्यानं ती केस लढायची ठरवली आणि त्याच्यानंतर मग हा निर्णय कन्झ्युमर कोर्ट जे आहे छत्तीसगडमधलं, प्रशांत कुंडू आणि सदस्य डॉक्टर आनंद वर्गीस यांनी हा निकाल दिलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये आयोगानं निकालात काय म्हटलं आहे, संबंधित कार जानेवारी 2023मध्ये उत्पादित झाली, परंतु तक्रारदाराला ती जून 2024मध्ये विक्री झाली, ज्याच्यामध्ये E20 सुसंगत इंजिन नव्हतं हे कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं E20 असलेलं मॉडेल त्यांना नकार द्यायला परत कंपनीनं नकार दिला. सेवा देण्यामध्ये त्रुटी आणि अन्याय व्यापारी प्रथेचा त्यांनी अवलंब केलेला आहे, हे याच्यामध्ये कोर्टानं मान्य केलेलं आहे. त्यामुळं E20बद्दलचा हा निकाल पुन्हा पुन्हा सांगतोय की पॉलिसी सरकार एखादं राबवू शकतं, पण ती राबवताना जेव्हा तुम्ही लोकांच्या समस्यांचा विचार करत नाही आणि घाईघाईनं जेव्हा पॉलिसी राबवता तेव्हा काय होतं हे आपल्याला या उदाहरणामधून दिसतंय. छत्तीसगडमधल्या या डॉक्टरनं या सगळ्या संदर्भात भांडायचं ठरवलं म्हणून मारुतीसारखी कंपनी किमान वठणीवरती आली. पण अजूनही कंपनी हे म्हणतीये की या सगळ्या संदर्भातले इतर दावे कोर्टानं लक्षात घेतले नाहीत. आम्ही वरच्या कोर्टामध्ये दाद मागू. कन्झ्युमर कोर्टाच्या या निकालाच्या विरोधात आता वरच्या कोर्टात निकाल काय येतोय हे आपण बघूच. पण E20चा हा मुद्दा देशातल्या सगळ्यात सामान्य कारचालकांना किती त्रासदायक ठरतोय याचं एक उदाहरण या निमित्तानं पुढं आलेलं आहे. तुमचा या सगळ्या संदर्भातला अनुभव नेमका काय आहे, तुम्हाला काय वाटतं, कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.